चला या ठिकाणी आपण आज पाहतोय लेसन नेक्स्ट इट इज द मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे मापन. मापन हा आपण फॉर क्लास फर्स्ट टू थर्ड म्हणजे आपल्या पहिली ते तिसरीसाठी जेवढे विद्यार्थी आपल्याकडे आहेत जॉईन झालेले, या सगळ्यांसाठी हा क्लास आपण पाहतोय आणि घेतोय. हा कॉमन क्लास आपल्याला सांगता येईल की मेजरमेंट काय आहे. लेट्स लर्न व्हॉट मेजरमेंट मीन्स. मेजरमेंट म्हणजे काय असतं, तर ते देखील आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर त्यामध्ये मग वी यूज मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय असतं, तर एका मराठी शब्दामध्ये आपण जर पाहिलं, तर त्याला आपण म्हणत असतो मापन. मापन म्हणजे काय असतं, मोजणे. हे लक्षात घ्यायचं आहे. मग वी यूज मेजरमेंट टू फाइंड आउट हाऊ बिग. म्हणजे एखादी वस्तू आहे, ती किती मोठी आहे हे पाहायचं असेल, तर त्यासाठी मेजरमेंट करावं लागतं. आपण पाहतोय एखादी वस्तू हाऊ लाँग, किती लाँग आहे, किती लांब आहे हे पाहतं. हे पाहण्यासाठी. हाऊ हेवी म्हणजे किती जड आहे हे पाहण्यासाठी. हाऊ मच म्हणजे किती प्रमाणात. तर हे समजून घेण्यासाठी आपण मेजरमेंट करत असतो. जर समजा आता आपल्याला बघा इथे एक उदाहरण मी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी मी 2 लाईन्स ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही एक लाईन आहे आणि त्यानंतर धिस वन इज. बघा मला सांगा आता ए-बी हिला नाव देऊ आणि हिला नाव देऊ आपण सी-डी. ओके. आता बघा मग लाईन ही जी काही आहे ए-बी मला सांगा कोणती मोठी आहे आणि कोणती छोटी आहे? सांगा. ए-बी मोठी आहे का सी-डी मोठी आहे? स्क्रीन दिसते, आवाज येतो माझा? Yes. मग सांगा तुम्ही, कसं काय तुम्ही सांगेनात कोणती लाईन मोठी आहे तर? कोणीतरी आलतं आता. गुड. ए-बी ही छोटी आहे. कशावरून कळलं आपल्याला? तिच्या दिसण्यावरून. परंतु तिच्यासाठी एक मेजरमेंट असणार आहे. मोजण्यासाठी काहीतरी मेजरमेंट आहे, त्यावरून कळले. आता समजा बघा या ठिकाणी एव्हरी डे वी मेजर थिंग्स व्हेन वी बाय मिल्क. आता बघा, बंद करा आता आवाज. व्हॉईस बंद व्हॉईस बंद करा. कुणीही हे करू नका. म्हणजे डबल आवाज येईल असं काही करू नका. कोणी आलेलं आहे त्यांना आपण घेऊयात. चला, आता बघा उदाहरण समजून सांगतो आता. एव्हरी डे दैनंदिन जीवनामध्ये वी मेजर थिंग्स व्हेन वी बाय मिल्क. दूध आपल्याला विकत घ्यायचंय. वी लूक ॲट द टाईम ऑर व्हेन वी ग्रो टॉलर. बघा, मग आपण ज्यावेळेला कधीही लक्षात घ्या कोणतंही मेजरमेंट कोणतीही वस्तू घेताना आपण काय करत असतो, की थोडक्यात काय करत असतो, म्हणजे वस्तू विकत घेताना त्या मोबदल्यामध्ये आपण काय करत असतो, मनी देत असतो. मनी म्हणजे काय असतो? पैसा. बरोबर का नाही? विकत घेण्यासाठी कोणती वस्तू असतो. परंतु आता दूध घ्यायचंय, तर दूध हे कशात बघा दूधवाला येतो आणि दूध कशात देतो? समजा त्याच्याकडे माप माप असतात. म्हणजे काही मेजरमेंट्स असतात. मग त्याच्याकडे बघा म्हणजे याच्या आपल्याकडं त्याला पावशेरापासून म्हणतो आपण बरं ना पावशेर. मग त्याच्यामध्ये ते पुढे मी सांगणार आहे कॅपॅसिटीमध्ये, की काय कशाला काय असतं, कसं मोजायचं. परंतु त्याच्याकडे छोटे, मोठे, मोठे असे माप असतात. म्हणजे मग कसं पावशेरचं एक माप असेल, त्यानंतर अर्धा लिटरचं एक माप असेल, 1 लिटरचं एक माप असतं, 5 लिटरचं माप असतं. बघा म्हणजे अशा पद्धतीनं
माप कसे आहेत त्याच्याकडे असतात. आता आपण जर पाहिलं तर मेजरमेंटमुळे काय होतं, आपल्याला कंपॅरिझन सहज करता येतं. म्हणजे 2 वस्तूची तुलना करता येते. वस्तूची साईज आपल्याला समजून घेता येते. तिचं वेट कळतं, तिची क्वांटिटी कळते. बघा, मेन टाइप्स ऑफ मेजरमेंट्स जर आपण पाहिलं, तर 3 टाइप्स आहेत मेजरमेंट्सचे. महत्त्वाचा आपण 3 टाइप्स आज पाहणार आहोत. ते 3 टाइप्स मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतोय. एक पहिला आहे लेंग्थ. लेंग्थ म्हणजे असते लांबी. वस्तू किती लांब आहे. टेल्स हाऊ लाँग ऑर टॉल समथिंग. म्हणजे एखादी वस्तू किती लांब आहे आणि एखादी वस्तू किती उंच आहे, हे सांगण्यासाठी जे युनिट वापरलं जातं, त्याला आपण लांबी म्हणत असतो किंवा त्याला आपण लेंग्थ म्हणत असतो. ओके. डेफिनेशन इज टेल्स लेंग्थ टेल्स अस हाऊ लाँग ऑर टॉल. हां? काय झालं? आवाज येत नाही. कोण आहे ते? पाहू का मी? कोण टाकतं इमोजी? आता जर कोणाची इमोजी दिसली तर बघा मग. इथं काय चाललंय ते समजत नाही का? मी याच्यावर प्रश्न विचारणार आहे. व्हॉईस बंद करा आता. हां. तर लेंग्थ म्हणजे काय असते? एखादी वस्तू किती लांब आहे किंवा एखादी वस्तू किती उंच आहे, हे मोजण्यासाठी जे युनिट वापरलं जातं, त्या युनिटला आपण लेंग्थ म्हणत असतो. त्याला मराठीत नाव आहे लांबी. त्यानंतर वेट. वेट म्हणजे काय असतं थोडक्यात? एखादी वस्तू किती जड आहे. वेट टेल्स अस हाऊ हेवी ऑर लाईट. म्हणजे एखादी वस्तू जड आहे का हलकी आहे. इथं लाईट म्हणजे प्रकाश नाही. इथं लाईट म्हणजे हलकी. हं. आणि इथं हेवी म्हणजे काय असतं थोडक्यात जड. हं. तर मग वस्तू कोणती हेवी आहे आणि कोणती लाईट आहे, हे समजतं आपल्याला वेटमधून समजतं. हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर पुढची आहे ती म्हणजे तिसरं कॅपॅसिटी. कॅपॅसिटी याला आपण मराठीत म्हणत असतो धारकता. धारकता म्हणजे काय असतं, की इथं लिक्विड, हाऊ मच लिक्विड समथिंग कॅन होल्ड. म्हणजे काय? तर लिक्विड या शब्दाचा अर्थ आहे ते म्हणजे द्रव. आता द्रव म्हणजे काय असतं? तर द्रव म्हणजे काय असतं? पातळ. जे पातळ पदार्थ असतात ते कशात ते कॅपॅसिटीमध्ये येत असतात. त्यांचे जे किती म्हणजे किती एक ते जे माप आहे थोडक्यात, ते माप किती प्रमाणातले लिक्विड धरून ठेवू शकतं, हे सांगणारं जे युनिट असेल, त्याला आपण कॅपॅसिटी म्हणत असतो. त्याला धारकता म्हणत असतो. आता लेंग्थ आपण आता एक-एक पाहूयात. लेंग्थ काय आहे? थोडक्यात आपण आता समजून घेऊयात. बघा, आपण टाईम आणि मनी सुद्धा पुढे पाहणार आहोत. वेळ आणि त्यानंतर पैसा. म्हणजे थोडक्यात हे देखील पुढे पाहूयात. पण आज आपण आता फोकस करूयात लेंग्थवरती, म्हणजे लांबीवरती जाऊयात. बघा, लेंग्थ मीन्स हाऊ लाँग ऑर टॉल समथिंग इज. लेंग्थ म्हणजे काय असतं, की एखादी वस्तू किती लांब असते आणि किती उंच असते, हे मोजण्यासाठी. बघा, आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, द पेन्सिल इज शॉर्टर दॅन द रुलर. म्हणजे पेन्सिल जी असते, ही कशी आहे पट्टीपेक्षा रुलर म्हणजे काय आपली स्केल असते ना पट्टी, त्या पट्टीपेक्षा कशी आहे शॉर्टर आहे. म्हणजे हे समजतंय. द ट्री इज टॉलर दॅन द हाऊस. झाड हे घरापेक्षा उंच आहे. म्हणजे उंची कळायला लागलेली आहे. त्यानंतर द रोड इज बिटवीन 2 विलेजेस इज लाँग. बघा, म्हणजे 2 गावामध्ये असलेला जो रोड आहे, तो कसा आहे? लांब आहे, लाँग आहे. ओके. मग आता युनिट जे असणार आहे, तर हे आपण समजून घ्यायचं आहे. युनिट काय असतं? तर आता लेंग्थ मोजतात कशामध्ये मग? हे या ठिकाणी समजून सांगतोय बघा. लेंग्थ जी असेल, जर समजा लक्षात राहू द्यायचे कॉमन युनिट असतं लेंग्थचं, ते म्हणजे मीटर. काय असतं? थोडक्यात मीटर असतं. लेंग्थ ही कशामध्ये मोजली जाते? मीटरमध्ये मोजली जाते. कशामध्ये? मीटरमध्ये.
आता बघा मीटरला दाखवलं जातं कोणत्या अक्षरानं? एम न. कोणत्यानं दाखवलं जातं? बघा आता समजा मी दिलं 5m म्हणजे हे काय झालं? 5 मीटर. ओके, 5 मीटर्स. आता मीटरमध्ये आपला कपडा बघा, आपल्या कपड्याची लेंथ कशात मोजली जाते? मीटरमध्ये मोजली जाते. बघा लक्षात राहू द्यायचं आहे. आता वस्तू त्याच्यापेक्षा छोटी असेल, म्हणजे मीटरपेक्षा वस्तू जर छोटी असेल, बघा, तर ती मोजली जाते सेंटीमीटरमध्ये. कशात मोजली जाते? सेंटीमीटरमध्ये. बघा आता सेंटीमीटरमध्ये मोजली जाते. कशात मोजली जाते? सेंटीमीटर. आणि त्याला दाखवलं जातं सीएम. कशानं दाखवलं जातं? सीएम म्हणजे सेंटीमीटर. ओके. वस्तू त्याच्यापेक्षा आणखी छोटी असेल तर ती दाखवली जाते मिलीमीटरनं. कशानं दाखवली जाते? मिलीमीटरनं. कशानं दाखवली जाते? मी दोन तीन वेळेस सांगतोय मी, म्हणजे लक्षात राहावेत नाव. आणि त्याला दाखवलं जातं एम. कशानं दाखवलं जातं त्याला? एम. आता बघा मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगणार आहे. एक गोष्ट मी तुम्हाला तीनही सांगितले, मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. मग ह्यातला सर्वात छोटा कोणता आहे? मीटर. मीटर कसा छोटा येईल? सर्वात छोटा आहे मिलीमीटर. काय आहे? मिलीमीटर. काय आहे? मिलीमीटर. त्याच्यापेक्षा मोठा कोणता असणार आहे? सेंटीमीटर. काय असणार आहे? सेंटीमीटर. गुड. आणि त्याच्यापेक्षा मोठा असणार आहे तो म्हणजे मीटर. काय आहे? मीटर. लक्षात राहू द्यायचं आहे. काय आहे? मीटर. म्हणजे आज बघा लक्षात घ्या, आज इतकंच लक्षात राहू द्या तुम्ही, जास्त डोक्यात घ्यायचं नाही. काय? लेंथ म्हणजे काय असते? बघा लक्षात राहू द्या. आपण काय काय 4 गोष्टी पाहिल्या आज. एक पहिली गोष्ट म्हणजे मेजरमेंट काय असते हे मी तुम्हाला आता व्हॉट्सअपला टाकतो. बघा मेजरमेंट काय असते. त्यानंतर लेंथ म्हणजे लांबी, वेट म्हणजे वजन आणि कॅपॅसिटी म्हणजे धारकता. लेंथ म्हणजे ही लांबी मोजण्यासाठी असते. वेट हे वजन मोजण्यासाठी, वस्तू किती जड आहे आणि किती हलकी आहे. आणि कॅपॅसिटी म्हणजे पातळ पदार्थ म्हणजे द्रव पदार्थ, लिक्विड सबस्टन्स मोजला जातो. तो आपण ते देखील पाहणार आहोत. परंतु त्यामध्ये मग लेंथमध्ये आपण आज पाहिलं ती म्हणजे पहिली लेंथ. बघा लेंथ मोजली जाते मीटरमध्ये जनरली. त्यानंतर मग मीटरचेच हे प्रकार आहेत पुढे. मीटरपेक्षा छोटा आहे सेंटीमीटर आणि सेंटीमीटरपेक्षा छोटा आहे मिलीमीटर. आता मग पुढे आपण अजून पुढे जाणार आहेत. मीटरच्या पुढे बघा मीटरपेक्षा अजून मोठा असतो तो आहे किलोमीटर. काय आहे? किलोमीटर. आता त्याला दाखवलं जातं KM. कशानं दाखवलं जातं? KM. गुड. मग आता बघा सर्वात छोटी, बघा भरपूर छोटी, एकदम छोटी लेंग्थ असेल तर ती दाखवली जाते मिलीमीटरमध्ये, MM मध्ये. त्यापेक्षा जरा जर मोठी असेल तर ती दाखवली जाते सेंटीमीटर, CM मध्ये. त्याच्यापेक्षा मोठी असेल तर ती दाखवली जाते मीटरमध्ये. आणि खूप लांबचं दूरवरचं अंतर, 2 गावाचं अंतर, 2 शहरातलं अंतर दाखवायचं असेल तर ते अंतर असतं किलोमीटरमध्ये. हे 4 युनिट आज लक्षात ठेवायचे तुम्ही. मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर अँड किलोमीटर. ओके. मिलीमीटर MM, सेंटीमीटर CM, मीटर M अँड किलोमीटर KM. ओके. 2 गावाचं अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जातं. आता 1 मिनिटात तुम्हाला मी इथं स्केल दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की बघा. इथं स्केल दिसते का तुम्हाला? यस. गुड. बघा आता इथं बघा 0 पासून 1 पर्यंत किती लाईन आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा 10 ह्या ज्या छोट्या-छोट्या लाईन आहेत ना, या छोट्या एक लाईन म्हणजे 1 मिलीमीटर, म्हणजे हा झाला 1 MM. आता 0 पासून 1 पर्यंत आला म्हणजे हा झाला 1 सेंटीमीटर. बघा तुमच्या स्केलवर, बघा तुमच्या रुलरवरती. हां, ती असते 0 पासून 1 पर्यंत आला तो झाला 1 सेंटीमीटर.
पुन्हा 1 पासून 10 पर्यंत 2 पर्यंत येईपर्यंत इथं छोट्या-छोट्या 10 लाईन्स आहेत. म्हणजे ते 10 मिलीमीटर्स असतात. मग हे 10 मिलीमीटरचा पुन्हा 1 सेंटीमीटर तयार होतो आणि मग तो सेंटीमीटर आहे नंबर 2. म्हणजे बघा इथं झाला हा 2 सेंटीमीटर. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग इथं पुन्हा 10 मिलीमीटर्स वाढले म्हणजे 1 सेंटीमीटर वाढला म्हणजे हा झाला 3 सेंटीमीटर. हां, बघा मग पुन्हा 10 सेंटीमीटर वाढले की हा झाला 4. पुन्हा 10 मिलीमीटर वाढले की हा झाला 5 सेंटीमीटर. पुन्हा 10 मिलीमीटर वाढला की हा झाला 6. असे हे 100 मिलीमीटर पर्यंत आले म्हणजे 100 मिलीमीटर आले म्हणजे हा झाला 10 सेंटीमीटर. समजलं का? तुमच्याकडे बी स्केल आहे. तुम्ही त्याच्यावर बघू शकता. ठीक आहे? Yes. हां. तर आज Yes. आता काय करायचं सर्वांनी, आपण अशी ही जी स्केलचं चित्र दिसतंय ना, असंच चित्र तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सोबतच ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला जी मी आज दिलेली आहे, सांगितलेली आहे, ही इन्फॉर्मेशन काय करायची व्यवस्थित मी आत्ता ग्रुपवरती शेअर करतो. ती काय करायची तुम्ही लिहायची आहे. ठीक आहे? व्यवस्थितरित्या तिला वाचा. बघा काय-काय पाहिलं ते हां. चला तर या ठिकाणी आपण थांबतोय. थांबूया तिथं या ठिकाणी. थँक यू. Good night, sir. गुड नाईट. समजलाय? आजचा भाग समजलाय का सर्वांना? आजचा भाग Yeah. समजला का? ओके. चला.